टाउन डेव्हलपरला गेला, कोणत्या बिल्डरला गेला, कोणत्या सोसायटीला दिला गेला, कोणाला खाजगी टावर उभं करायसाठी दिला गेला, कवडी मोल दरानी महाराष्ट्रामधील आतापर्यंत 10 लाख कोटीच्या जमिनी गेल्या 10 वर्षामध्ये विल्हेवाट लावली आहे. 10 लाख कोटीच्या जमिनी धनधान्यांना, सरकारी लोकांना, सरकारी व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना. काय प्रकार आहे? माझी विनंती आहे, जर तुमच्यात दम असेल तर या प्रकरणाची तुम्ही संपूर्ण एक श्वेतपत्रिका काढा आणि महाराष्ट्रापुढे दाखवा की तुमचा व्यवहार पारदर्शक आहे का. सत्यता लोकांच्या पुढे येऊ द्या अध्यक्ष महोदया. ही मागणी माझी बावनकुळे साहेबांना या निमित्तानं, आणि म्हणून ते करणार असतील तर त्यांचं आम्ही नक्की स्वागत जातं. या आरोग्य विभागात काय धिंडवडे निघाले. एक नाशिकचे CS आहेत डॉक्टर चारू दत्त शिंदे. मी यांना या संदर्भात आबिटकर साहेबांना पत्र पण दिलं, माननीय मंत्री महोदयांना, की 9/11/2025 पत्र दिलं. यांच्यावर काय आरोप आहेत? वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी हे करणं. पण विशेष म्हणजे यांच्यावर SCBची कारवाई झाली. आता SCBची कारवाई झाल्यावर तो व्यक्ती तिथे कसा राहू शकतो? त्यांनी नंदुरबार आणि नाशिकमध्ये CS असताना बनावट करोडो रुपयांची बिलं काढली, म्हणून त्याच्यावर ठपका आहे. 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला बोगस बिलं काढून, म्हणून SCBने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे, कारवाई केलेली आहे. अशा या चारू दत्त शिंदेला का बदली होत नाही? कुणाचा नातेवाईक हा, कुणाचा जावई आहे, त्यामुळे याची बदली होत नाही. उद्या कुंभमेळ्याचे 500 कोटीचा बजेट आहे. त्या 500 कोटीतून याला लुटण्यासाठी, कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारण्यासाठी पैशाच्या, यासाठी या नालायक अधिकाऱ्याला ठेवलाय. कशासाठी ठेवलाय याला नालायकाला? ज्याच्यावर एवढा मोठा गंभीर आरोप आहेत, याच्यावर SCBची चौकशी झाली आहे. याने अनधिकृत बिलं काढली. अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बिलं काढताना दबाव टाकतो, धाक दाखवतो, धपटतो, अशा प्रकारचे याच्यावर आरोप आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास कोणत्याही प्रकारचा अजिबात सहकार्य करत नाही. अनेक प्रामाणिक अधिकाऱ्याला शासनाला न कळवता हा काही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून टाकले याने, खाली कर्मचाऱ्यावर. जर तो त्याच्या दबावात नाही आला तर त्याच्या विरुद्ध रिपोर्ट देतो. आणि ह्या ब्लॅक लिस्टेड कंपन्यांबरोबर संगनमत करून यांनी निविदा राबवली, म्हणून SCBची याच्यावर कारवाई झाली. आता SCBची कारवाई झालेला नाशिक मधला अधिकारी हा शिंदे, याच्यावर कारवाई होऊच नाही, त्याला तिथेच ठेवावी. ही तुमची पारदर्शकता, ही तुमची इमानदारी आरोग्याप्रती, हे तुमचे बेईमानी नाही, याला पाठीशी घालण्याचा प्रकार नाही. कोणाचा नातेवाईक? सत्ताधारी पक्षातील एखाद्या आमदार खासदाराचा नातेवाईक म्हणून त्याला मोकळं रान द्यायचं चोरीसाठी, त्याला खुली छूट द्यायची, जा खा, जेवढा चरायचं असेल चर, जनावर म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे सांगायचा प्रयत्न आहे. याला तातडीनं तिथून हलवलं पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे, अशी आमची